सियावर रामचंद्र की जय. भरद्वाज मुनींचे आशीर्वाद घेऊन आणि रामचंद्रांच्या चरणपादुका घेऊन भरत अयोध्येमध्ये परतलेला आहे. अयोध्येमध्ये परतलेल्या भरताच्या मनामध्ये काही गोष्टी नक्की आहेत. रामचंद्रांनी राज्यकारभार बघायला सांगितलंय, हे भरतानी मान्य केलंय, ती आज्ञा म्हणून स्वीकारली आहे. आपल्या भावाची, मोठ्या भावाची आज्ञा पाळायची असते. खास करून जेव्हा पित्याचं निधन होतं तेव्हा मोठा भाऊ नुसता मोठा भाऊ राहत नाही, तर तो पित्याच्या स्थितीला येतो. पिता मानायचं असतं आणि पित्याचीच आज्ञा समजून मोठ्या भावाची आज्ञा पार पाडायची असते. मी दोन्ही बाजूनी सांगतोय हा. म्हणजे लहान भावानी मोठ्या भावाला पित्याच्या स्थानी समजून त्याची आज्ञा पाळायची, हा संस्कार तर आमच्याकडं आहेच आहे. पण मोठ्या भावानी सुद्धा आपल्या पित्याच्या नंतर आपल्या लहान भावांना आपला मुलगा समजूनच वागवायचं असतं, हेही लक्षात ठेवा. म्हणजे नुसतंच सगळ्या मोठ्या भावांनी आपल्या लहान भावाला सांगायचं, बघ बरं भरत कसं बाप समजत होता, तूही तसं मला बापच समजायला पाहिजे, असलं काही डोक्यात आणू नका. आपणही मुलगा समजायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. आजकाल हे वाक्य सांगून काही उपयोग नाही हे मला माहित आहे, कारण आता प्रत्यक्ष पित्यालाच सांभाळणाऱ्यांची संख्या किती राहिली आहे हा प्रश्न आहे. त्याच्यामुळं पुन्हा पित्याच्या नंतर भाऊ, मग नाती, मग सांभाळणं, या सगळ्या गोष्टी कुठे लांब होत चालल्यात. टीका करायची नाहीये, जाणीव करून द्यायची आहे आणि सांगायचं आहे की जी परंपरा आम्ही पाळत आलो त्या परंपरेचं पालन करणं आवश्यक आहे. कारण शाळेत तुम्ही सगळेच प्रतिज्ञा म्हणत होते ना, विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान असून त्या परंपरेचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मग त्या परंपरेचा पायीक होण्याची पात्रता आपल्या अंगी यावी म्हणून आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे की नाही ते तुम्ही ठरवायचं आहे. भरतानी रामाची आज्ञा तंतोतंत मान्य करायचं ठरवलंय आणि रामाच्या सारखाच तापस वेश परिधान केलेला आहे. मग आपले सगळे अलंकार, राजसी वस्त्र या सगळे उतरवले. श्रीरामचंद्रांच्या पादुका घेतल्यात, त्या पादुकांना राज्याभिषेक केलाय आणि त्याच पादुकांना घेऊन भरताने अयोध्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. का? कारण मी राजवाड्यात कसा राहू? माझा भाऊ राजवाड्यात राहत नाही, मी कसा राहू? मग पर्णकुटी बांधून तिथेच मी रामचंद्रांची वाट बघत 14 वर्ष बसणार आहे असं भरतानं ठरवलंय. आणि राज्यकारभारासाठीच्या योग्य त्या सूचना सगळ्या मंत्र्यांना केल्यात. सगळ्या मंत्र्यांना सूचना केल्यानंतर भरत नंदीग्रामी आलाय आणि तिथे कुटी स्थापन करून, तिथेच एक आसन स्थापन करून रामचंद्रांची आठवण करत त्यांच्या वतीने राज्यकारभार करण्यासाठी सज्ज झालाय. झोपणार भूमीवरती गवताची शय्या करून, वस्त्र साधी सरळ आपली जी तापसवेश परिधान केल्यावर असतात ती. भरताच्या पाठोपाठ त्याची पत्नी केकसी आली आहे आणि ती भरताला विनंती करते की मला इथे राहू द्या ना. बघा, ती म्हणत नाहीये काय लावलाय धंदा, चला की तिकडं, इकडं राज्य सुख असताना काय करायचंय, तुम्हाला न देखवतच नाही, तुम्हाला बघवतच नाही, तुम्हाला उपभोगच घेता येत नाही, असले काही टोमणे ती मारत नाहीये. म्हणजे काय अवदसा सुचली आहे, राजातलं सुख सोडून इकडं काय आले असं ती म्हणत नाहीये. ती काय म्हणतेय, स्वामी आपण या सगळ्या सुखांचा त्याग करून वनवासी जीवाप्रमाणे वावरणार आणि मी तिकडे सुख उपभोगू, असं कसं चालेल? तेव्हा भरत म्हणतोय, हे बघ तू धर्मपत्नी आहेस, धर्मपत्नीचं कर्तव्य आहे की जे काम पती करू शकत नाही ते तिनं करावं. त्यामुळं सेवा करण्याची, मातेची सेवा करण्याची जबाबदारी तुझी आहे. ती म्हणते, अहो आहेत ना बाकीच्या, उर्मिला आहे, शत्रुघ्नाची पत्नी आहे, त्या करतील. अगं एक साधा विचार केलाय, उर्मिला आपल्या पतीच्या विरहानं व्याकुळ आहे, दुःखी आहे, कष्टी आहे, तिच्यावर अजून ही जबाबदारी. एक शत्रुघ्नाची पत्नी आहे,
ती आपल्या सुमित्रा मातेची माझ्या काळजी घेईल. प्रत्येकीला पर्याय आहे, पण माता कौसल्याची काळजी कोण घेणार? खरं तर ती मी घ्यायला हवी, पण मी रामचंद्रांच्या प्रमाणे वनवासात राहणार आहे, तर ती माझी जबाबदारी तुझ्यावर आहे. त्यामुळं तुला माझ्या आईची काळजी घ्यायला हवी. तिला परत पाठवलंय आणि नंदीग्राम या स्थानावरती भरत पर्णकुटी बांधून रामचंद्रांच्या वतीनं राज्यकारभार करत बसलेला आहे. सगळ्या मंत्र्यांना, प्रधानांना, सामंतांना सूचना आहेत की राज्यकारभारात काही अडचण आली, काही निर्णयाची आवश्यकता असेल तर मला विचारायला यावं, अन्यथा आपण रामचंद्रांच्या वतीनं राज्यकारभार करावा. राजा रामचंद्र आहेत, ते बाहेर गेलेत आणि त्यांच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून मी काम करतोय. परचक्र आलं तरी मी तयार आहे, पण तुम्ही तो राज्यकारभार सांभाळायचा. या सगळ्या याच्यामध्ये ते नंदीग्राम कुठे आहे हे बघणं आवश्यक आहे. आपला शब्द आहे ना, काही ठिकाणी घेऊन जायचं, तर त्या नंदीग्राम या स्थानावरती मी तुम्हाला घेऊन जातोय, जिथे भरताने पर्णकुटी बांधून रामचंद्रांच्या वतीनं राज्य केलं होतं. बघा तो व्हिडिओ. नमस्कार. आज मी अशा ठिकाणी बसलो आहे जिथं मलाच खरं खूप छान वाटतंय. तुम्हाला काय भावना पोचतायत मला माहीत नाही, पण माझ्या दृष्टीनं हे स्थळ एक असं स्थळ आहे की जे कुटुंबशक्ती, नातं, भाऊ, बंधुप्रेम आणि प्रतीक्षा, समर्पण या सगळ्याचं एक उत्तम उदाहरण आहे. मित्र, मी बसलो आहे भरत गुफेजवळ. नंदीग्राम या गावातील भरताची कथा आपल्या सगळ्यांना चांगलीच ठाऊक आहे. मग आता कैकेयीने रामाला 14 वर्षाचा वनवास दिला, दशरथाच्याकडून वरदान मागून घेतलं आणि भरतासाठी राज्य मागितलं. 14 वर्ष भरत राज्य करेल जेव्हा हा विश्वास तिच्या मनामध्ये आला, तेव्हा आलेल्या भरतानी, आपल्या मामाच्याकडून आलेल्या भरतानी राज्य करणं नाकारलं आणि आपल्या भावाची या चरणपादुका घेऊन 14 वर्ष रामाची वाट बघितली. हेच तर रामाचं बळ आहे हो, हेच तर रामाचं बळ आहे की भावालाही नको वाटतं त्या चरणपादुका, ते मंदिर, भरताची तपश्चर्या, अगदीच वनवासी बनून जगणं, हे सगळं ज्या भागात घडलंय ना त्या भागात मी बसलोय. म्हणजे तपश्चर्या करावी वाटली तर या गुफेमध्ये. आता जे तुम्हाला मी मंदिर दाखवतो त्या मंदिरामध्ये भरत तुम्हाला तिथे चरणपादुका घेऊन बसलेला दिसेल, तर याच ठिकाणी रामाची आणि भरताची भेट झालेली आहे. तुम्हाला सगळी दृश्य मी दाखवतोय. आता जरा बघा त्या सगळ्या याच्याकडं की इथे जे मंदिराचा पहिल्यांदा कळस तुम्हाला दिसतोय, तिथे यात तुम्हाला मी तीही दृश्य दाखवतोय की कशा प्रकारे केलेलं आहे चरणपादुका ठेवून. आणि दुसरं मंदिर आहे राजा विक्रमादित्यद्वारा स्थापित झालेलं नंदीग्राम भरतकुंड. या मंदिरामध्ये तिथेच भरताची आणि रामाची पहिली भेट झालेली आहे. अयोध्येत आल्यावरती या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात बघायला मिळतील. अजून एक मला सांगायचं आहे, मोदींनी काय केलं आहे असं वाटणाऱ्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टींचा पुनर्विकास केलेला आहे. म्हणून तर ही गर्दी तुम्हाला दिसते ना, म्हणजे जिथे पूर्वी कुणी येत नव्हतं तिथे लोकांच्या रांगा लागल्यात, प्रचंड मोठी गर्दी होती आहे आणि लोक पुन्हा आपल्या सगळ्या या ईश्वराला आठवत आहेत, तिथे भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. मला वाटतं राम मंदिराच्या स्थापनेनंतर, राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेनंतर जर काय घडलं असेल तर हिंदुत्वाचा हा नवा आवाज देशाला मिळाला. या इथेच रामचंद्रांच्या इतका काळ भरत वाट बघत राज्यकारभार बघत होता. याच स्थानाशी अनेक बऱ्याच गोष्टी अजून जोडल्या गेलेल्या आहेत. त्या यथावकाश तुम्हाला मी सांगेलच. म्हणजे याच ठिकाणी भरताची आणि हनुमंताची पहिली भेट झाली होती. हेच ते ठिकाण जिथे पुढे ज्या वेळी महाराज दशरथांच्या दरवर्षी वर्षश्राद्ध करावं लागलं होतं, ते हेच ते ठिकाण जिथे भरताने आपल्या पित्याचं पिंडदान आणि श्राद्ध केलेलं आहे. हेच ते ठिकाण. त्याच्याविषयीची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. हनुमंताची पहिली भेट, दशरथाचं श्राद्धकर्म जिथे केले ते ठिकाण आणि पुन्हा रामचंद्रांची भेट झाली ते ठिकाण,
या सगळ्या ठिकाणांचा संबंध नंदीग्रामशी येतो. अयोध्येला जाणाऱ्यांनी, रामचंद्रांचं दर्शन करणाऱ्यांनी या ठिकाणाला सुद्धा नक्की भेटी द्याव्यात. ते फार आवश्यक आहे, कारण त्याशिवाय रामायण कळणार नाही. त्यामुळं नंदीग्रामला जाऊन या ठिकाणाच्या भेटी आणि त्या आठवणी ताज्या नक्की कराव्यात. सियावर रामचंद्र की जय.